साला वटमुक्त्यार पत्र दिलं. कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र? जो विश्वास होय त्याला दिलं जातं. मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी? त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र एकमेकाशी बोलतात, कुठं काय करायचे, कसे पैशाचे उलाढाल करतात हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला. पण त्याला माहित नाही. माहित नाही कुठे ठेवलंय. सगळं ठेवलंय. सगळ्यांना कल्पना आहे. पूर्ण महाराष्ट्राला याची कल्पना आहे. पण आता आम्ही कदापि ही दहशत खपवून मुळीच घेणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय, तुमचं मोठेपण आहे तर तुम्ही आला, पण अजितदादांना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलून दाखवा. मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने. करेक्ट. आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही. आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा. तुमच्या जर धमक असेल, तुमच्या जर हिंमत असेल, त्या पहिला या मंत्रीला हकलून काढायला पाहिजे. हा ढकलपट्टी करायला पाहिजे मंत्रिमंडळावर. हो कसा सण करायचा आपण? एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता. काय वार केलेत, किती वार केलेत. हे महाराष्ट्र आहे काय? आमचा अधिकार हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं? काय अधिकार आहे आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं? सगळ्या समाजातले लोक इथं आलेले, सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले. अहो तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेलं नाही. तो काय म्हटलं, मी सरपंच आहे, मी 15 वर्ष 3 टर्म मी सरपंच आहे. एका सामान्य घरातला त्याचा जन्म, एक गरीब समाजातला मुलगा, प्रामाणिकपणे एवढंच 3 वर्ष सरपंच पद बसवणं, 3 टर्म. कोणाला चेष्टा नाही. मला नाही वाटत महाराष्ट्राचं तुम्हाला उदाहरण पाहिजे. तो कोणाला वाचवला जातो? बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा अशोक सोनवणेला बहुतेक करून त्या मुलाला वाचवला जातो. आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा काढलाय ज्याच्यात जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं. एक चांगली मागणी आवडते, तुम्ही मी चर्चा करत होतो, ती म्हणजे SIT जी नेमलेली आहे. आणि त्या दिवशी मी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी, त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं, राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे. आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे SIT वर? आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या, ज्याला इथं बाहेर फेकलेलं. सगळ्यांचं एक मत आहे, का कुमावतला इथं बाहेर काढलं? शहाजी उमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या. शहाजी उमाप सारखा आम्हाला अधिकारी. आम्हाला पारदर्शकपणाने ह्याचा निर्णय लागायला पाहिजे. पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं. सरकारने तर बघायचं काय आक्रोश आहे. एवढ्या उन्हात तानात सुद्धा हजारो लोक इथं बीड, एक माणूस इथं हल्ला नाही. ही आणलेले लोक नाही, हे सगळ्या भावना एक आक्रोश दाखवायला सगळे आले. हे बघा उजवीकडे कसे बसले लोकांवरती पत्र्यावर. कोण बसले कोणासाठी? हे संतोष देशमुखांसाठी तर बसले, पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणुसकी जपण्यासाठी हे सगळे